माझं नाव मोनिका आणि आज मी एक अत्यंत रोचक विषयावर बोलणार आहे. डीप लर्निंग इन नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. हा व्हिडिओमध्ये आपण पाहू कसं, काय अडचणी आहेत आणि शेवटी थोडक्यात सारांश. फर्स्ट, वाय. पूर्वीच NLP मॉडेल्स नियमांवर आधारित किंवा साध्या आकडेवारीवर चालत होते. त्यामुळे संगणकांना भाषेचे अर्थ समजणे अवघड होते. पण डीप लर्निंगमुळे आता संगणक स्वतः शिकू शकतो, भाषेतील पॅटर्न, संदर्भ आणि अर्थ ओळखू शकतात. उदाहरणार्थ सिरी, अलेक्सा, गुगल असिस्टंट हे सगळे डीप लर्निंगवर चालतात. हे जे आवाजातून तुमचा हेतू ओळखतात. म्हणजे जसं आपण एखाद्या मुलाला भाषा शिकवतो, नियम न सांगता तो ऐकून वाचून शिकतो, तसंच डीप लर्निंग संगणकाला शिकवतं. व्हॉट. डीप लर्निंग हे मशीन लर्निंगचे एक अंग आहे जे न्यूरल नेटवर्क्स वापरतं, म्हणजेच मानवी मेंदूसारखं शिकवण्याचं तंत्र. NLP मध्ये हे टेक्स्ट डेटा म्हणजे वाक्य, परिच्छेद, संवाद याचं विश्लेषण करतं. शब्दांना संख्या आधारित वेक्टरमध्ये रूपांतर केलं जातं, ज्यांना वर्ड एम्बेडिंग म्हणतात. उदाहरणार्थ किंग, मॅन, वुमेन, क्वीन हा संबंध दर्शवतो की मॉडेलला शब्दामधला अर्थ समजतो. RNN, LTMS आणि ट्रान्सफॉर्मर ही प्रमुख मॉडेल्स आहेत जी भाषा संदर्भ समजतात. हाऊ. हे सगळं कसं काम करते हे पाहू. फर्स्ट, टेक्स्ट प्रोसेसिंग. शब्दांना टोकनमध्ये विभागलं जातं. सेकंड, वर्ड रिप्रेझेंटेशन. प्रत्येक शब्दाचं वेक्टरमध्ये रूपांतर केलं जातं. थर्ड, मॉडेल ट्रेनिंग. लाखो वाक्यातून पॅटर्न शिकवले जातात. फोर्थ, कॉन्टेक्स्ट अंडरस्टँडिंग. अटेन्शन लेयर कोणता शब्द महत्त्वाचा आहे हे ठरवते. प्रिडिक्शन. भाषांतर भावनिक विश्लेषण किंवा उत्तर देण्याचं कार्य केलं जातं. उदाहरणार्थ BERT दिलेल्या परिच्छेदातून योग्य उत्तर ओळखतो. वाय नॉट. डीप लर्निंग मॉडेल्स मोठ्या प्रमाणात डेटा, GPU संसाधन लागतात. ही मॉडेल्स ब्लॅक बॉक्स असतात. आत काय चाललंय हे समजणं कठीण. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जर ट्रेनिंग डेटामध्ये पूर्वग्रह असतील तर मॉडेल ही तसेच वागते. उदाहरणार्थ काही चॅटबॉट्स चुकीची उत्तर देतात कारण त्यांनी तसाच डेटा पाहिलेला असतो. कंक्लुजन. डीप लर्निंगमुळे NLP मध्ये मोठी क्रांती झाली आहे. GPT आणि BERT सारखी मॉडेल्स भाषेचे अर्थ समजून प्रतिसाद करतात. थँक्यू.